नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटाच्या एका अशा म्युच्युअल फंड प्लॅनबद्दल बोलणार आहोत, ज्यात जर तुम्ही 5 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 2,84,865 रुपये बनला असता। आणि जर तुम्ही टाटाच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 3 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 2,46,366 रुपये बनला असता। आणि जर तुम्ही टाटाच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 1 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 1,46,320 रुपये बनला असता। तर कोणता आहे हा टाटाचा म्युच्युअल फंड प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती रुपये भरून किती रुपये मिळेल ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता। तर चला आता सर्वप्रथम बघूया टाटाच्या म्युच्युअल फंड प्लॅनचे नाव। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट प्लॅन ग्रोथबद्दल बोलणार आहोत। चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया। तर या फंडचा ऑल टाईम रिटर्न आहे 16.2%चा। या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 23.3%चे। या फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 35.1%चे। आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 46.3%चे। आणि हा फंड लार्सन अँड टोब्रो लिमिटेड, NTPC लिमिटेड आणि DLF लिमिटेड अशा टोटल 50 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो। आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 155.88 रुपये आहे। फंडची रेटिंग 3 आउट ऑफ 5 आहे। आणि या फंडचा फंड साईज 1,430.11 करोड रुपये आहे। म्हणजे लोकांनी 1,430.11 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे। आणि या फंडमध्ये मिनिमम 100 रुपयांची SIP स्टार्ट करता येते। तसेच या फंडमध्ये मिनिमम 5,000 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते। आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 1.32%चा आहे। चला आता बघूया एक्झिट लोड। तर जर तुम्ही या फंडला 30 दिवसांच्या आत रिडीम केले तर तुम्हाला 0.25%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल। चला आता बोलूया टॅक्सबद्दल। तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल। आणि 1 वर्षानंतर रिडीम केले तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल। चला आता बघूया टाटा म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल। तर टाटा म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 14 आहे। आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 1,32,149.48 करोड रुपये। चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन। तर या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 23.3%चे। लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 35.1%चे। आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 46.3%चे। तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 23% घेऊन कॅल्क्युलेशन करूया। तर चला आता बघूया जर तुम्ही या फंडमध्ये फक्त एकदा 25,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला किती रिटर्न मिळेल। तर जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 25,000 रुपये 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,73,149 रुपये। असे तुम्हाला टोटल 1,98,149 रुपये मिळू शकते। आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 25,000 रुपये 20 वर्षासाठी
इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 15,45,516 रुपये. असे तुम्हाला टोटल 15,70,516 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 25,000 रुपये 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 43,96,481 रुपये. असे तुम्हाला टोटल 44,21,481 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 25,000 रुपये 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,24,22,821 रुपये. असे तुम्हाला टोटल 1,24,47,821 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती टाटा इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट प्लॅन ग्रोथची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.